वसई विरार परिसरातील महापालिका परिवहन सेवा आज मंगळवारी सकाळपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे। परिवहन कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक संप पुकारल्यामुळे महानगरपालिकेची एकही बस रस्त्यावर धावताना दिसली नाही। वेतनवाढीचा निर्णय होत नसल्याने आणि विद्यमान वेतनही वेळेवर मिळत नसल्याच्या आरोपावरून कर्मचाऱ्यांनी हा संप केलाय। या बंदबाबत महानगरपालिकेला कोणतीही कल्पना न दिल्याने प्रशासन गाफील राहिले। संपामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि शाळकरी मुलांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला। खाजगी वाहन आणि रिक्षाचा आधार घेण्याशिवाय पर्याय नसल्याने प्रवाशांना सकाळीच आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले। आमचा पगार वेळेवर होत नाही। गेल्या 3 महिन्यापासून तारीखा देत असतो आम्ही। आता रक्षाबंधनला पहिले नोटीस केलेली 1 महिना पहिले, तरी मालकाने आम्हाला 3000 रुपये टाकले, तरी अजूनपर्यंत आम्हाला अर्धा पगार आला नाहीये। तर ह्या पगारात आमचं काय घर चालणार आहे? 3-3 हजारात। मी अशी एक विनंती करतो पण याला ओनरला, त्यांनी कृपया करून आमचा पगार त्वरित करावा, कारण त्यांनी 3 महिन्यापासून आमचा पगार टाळाटाळ चालू आहे। ड्रायव्हर आणि कंडक्टर या लोकांना ते बाहेर टॉर्चर करतात। तुम्ही फेऱ्या मारा, तुम्ही लेट झाले तरी चालते, काही अडचण नाही, ते बोलते आम्हाला किलोमीटर पाहिजे। आणि दुसरं एक कारण म्हणजे की जे समजा आमचा पगार स्वतः आमचेच पैसे आम्हाला लेट करतात, कंडक्टर ड्रायव्हरला काय करतात, दबाव टाकून डबल ड्युट्या करायला लावतात आणि त्याचे बी तास काढतात। जर ट्रॉफिक लागली कुठल्या ठिकाणी तर बोलतात फेरी न झाल्यास ट्रॉफिक लागले तर तुमचे पैसे काढतात, ते बी त्यांनी पैसे काटू नये ही माझी विनंती। तेच नव्हतं, स्ट्राईक आहे ते काय पर्याय काय, आता ऑटो शिवाय काय पर्यायच नाही।